अरे मी जाणार, श्यामल काकूंना भेटणार, त्यांच्या गरजेच्या वस्तू मी घेणार आणि येणार. दॅट्स इट. अरे पण आणि दादा ऐक ना, आत्ता आपण ना ह्या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स नको द्यायला. आत्ता आपण श्यामल काकूंच्या ट्रीटमेंटला इम्पॉर्टन्स देऊयात. बरोबर आहे तुझं, पटतंय मला. श्यामलताईंची ट्रीटमेंट जास्त महत्वाची. आणि दादा हां अरे आपले डॉक्टर आहेत ना, डॉक्टर दिवाकर, त्यांच्याशी मी बोललेलो आहे. मी त्यांना सांगितलं की मी दुपारी श्यामल काकूंना त्यांच्याकडे घेऊन येईन. कसं आहे, आपल्या डोळ्यासमोर त्यांची ट्रीटमेंट होऊ दे ना. फक्त सगळं नीट होऊ दे. तेच होईल. चल येतो मी. अर्जुन, हां. मी येऊ का? अरे दादा नाही, म्हणजे कशाला उगीच दगदग करतोस ना. मी जाईन. अरे दगदग कसली त्यात? दादा खरंच सांगतोय. अरे अरे गरज भासेल माझी. मी जाईन ना माझं. मी सांगतोय, खरंच दगदग करू नकोस. मी येतो. ठीक आहे. दादा काय रे? तू मिस सावित्रींशी बोलणार होतास ना? काय म्हणाले त्या? भेटच नाही झाली रे त्यांची. मी गेलो होतो बोलायला, नाहीच भेटल्या. कदाचित ते झोपले असतील, खूप दगदग झाली असेल त्यांची ना, आराम करत असतील. म्हटलं त्यांना कशाला डिस्टर्ब करा, म्हटलं नंतर कधीतरी बोलू. पण नाही, मी लवकरात लवकर बोलणार आहे. अजिबात काळजी करू नकोस. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठा उठा, सावीची आई आली. उठा. श्यामल डार्लिंग, तू आलीस ग? गेलीच नाही. चिमटा काढू का? काढ की आहे ग. बसला ना? स्वप्न बघतोय माझी. खरंच आलीस की? खरंच आले. आता उठ आणि फक्कडचा चहा कर आपल्या दोघांसाठी. चल. करतो की करतो. काय रे इसा काही तर माळ काही कुठं दिसत ना? मला काय असेल की इथंच कुठतरी. काय रे मामा, तुझी ती भाची कामापुरती मामी आहे रे. इथं असले की जा जा जा, आणि आता कसं लगेच फोन करून बोलवून घेतलं मग? याच सारखं ये जा करण्यापेक्षा इथंच राहते ना मी कायमची. मला आवडेल. काय म्हणलं तू? काय नाही, काय कुठं काय 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 बी नाही. काय म्हणलं तू आता? आतल्या आत बाहेरच्या बाहेर असंच मी म्हणत होतो ते. काय आतल्या आत, काय बाहेरच्या बाहेर? ए बघ बंटू. मामा, हे मालिनी आणि बच्चनचं मॅटर माहित नव्हतं मला. गप गप गप. समके डार्लिंग, उठली का? मग तुमचं
आमचं गुटरगू चालू होतं ना. म्हटलं बघा गाडी कुठवर येते. गप्पस ग. एक तर जुनं मॉडेल आहे, ऍव्हरेज किती देते कोणाच ठाऊक. मामा तुला बोलली. हा असू दे असू दे. श्यामल थँक्यू, खरंच थँक्यू. तू माझ्यासाठी एवढं शॉर्ट नोटीसवर इथे आलीस. थँक्यू. चमके सूर्याचं पॅकअप झालंय का ग आज? दीपू डार्लिंग, हा ही तुझी भाची थँक्यू म्हणते मला. ऐक ना श्यामल, मॅटर सिरियस आहे. येतो. सांभाळ. राधे राधे. अर्जुन, मी काय म्हणत होतो, ह्या रिकाम टेकड्याला तुझ्यासोबत घेऊन जा. असे इथे काय काम असतात याला. ह्याचा जो फुकट वेळ जातो ना, त्यातला काही वेळ जरा सत्कारणी लागेल. वा वा वा. नाही, येतो मी तुमच्या बरोबर. जायचंय कुठं? अरे सावित्री मॅडम आहेत ना, त्यांची आई आजारी आहेत, तर त्यांची ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे. हा त्यांना त्यांच्या घरी आणायला जातोय. तूही सोबत जा, म्हणजे जरा मदत होईल. कशाला दादा? अरे कशाला माझ्या पाठीमागे लोडणं लावतोस का? कशाला 1760 प्रश्न विचारत बसेल? जातो माझं. पण त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. म्हणजे राधे राधे, आपण दुर्लक्ष करतो रे, पण तो 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 वरचा, त्याचं सगळीकडे लक्ष असतं. त्याला लगेच तुमची अडचण कळली आणि त्याने लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. दादा काठी दे रे. नाही म्हणजे माझं ऐकून घे ना, लगेच कुठे काठी दे. मला असं म्हणायचं होतं की तू आता श्यामल मावशीला आणायला जाणार होता ना, आता त्याची गरजच नाहीये, कारण श्यामल मावशी ऑलरेडी कवटे भैरवगड मध्ये आलेली आहे. हा? काय? शारदा मावशीला ब्रेन ट्यूमर आहे. अगं, इतका हसता खेळता चेहरा कधी कळू पण दिलं नाही का त्यांना इतका मोठा आजार झालाय. कसं काय म्हणजे? श्यामल ठीक आहे, तू नको एवढं टेन्शन घेऊस. आणि ट्रीटमेंट सुरू आहे तिची, आता बरीच बरी येते पहिल्यापेक्षा. मी तुला इथे बोलवायचं कारण म्हणजे आता सगळ्यांना कळलंय की माझ्या मदर माऊलीला ब्रेन ट्यूमर आहे. सगळ्यांना कळलंय मदर माऊलीला ब्रेन ट्यूमर आहे. म्हणजे मला ब्रेन ट्यूमर आहे, म्हणजे मला ब्रेन ट्यूमर झाला पाहिजे असं म्हणायचंय तुला? हा मला नाहीये ना पण ब्रेन ट्यूमर, म्हणून तू बोलवलंय मला इथं. हा
हा काय हा ग ए बाई, पण मला नाहीच आहे ना ट्युमर. त्या डोक्यात ट्युमर कुठून आणू मी? कशाला आणायचंय? आणायचं नाही. अगं त्या अर्जुननं मला डॉक्टर समोर जाऊन उभं केलं तर काय करू मी? मग कसा वे? अगं अशी वेळच येणार नाहीये. अगं पण त्या अर्जुननं जर उभं केलं मला अगं तू काळजी नको करूस. हे बघ, तू अर्जुन समोर येणार नाहीस, ही जबाबदारी माझी. काही नाही, तो पग्गू वगैरे असेल. नॉर्मल राहा जरा, नॉर्मल. अर्जुन सर, तुम्ही? ते मदर माऊली, आय मीन श्यामल काकू आले असं कळलं. आल्यात का? हो हो, आली आहे ती. आज सकाळीच आली आहे. बोला ना, काही काम होतं का? हां, ते कृष्णाई आली होती भेटायला. येऊ का गात? आईसाहेब, अहो या ना, तुमचंच घर आहे, या. सर, श्यामलताई ठीक आहेत ना? हो ठीक आहे. म्हणजे नाही, अशा अचानक आल्या ना म्हणून विचारलं. आले ना, आले. अहो काय झालं माहिती का, लेकीची आठवण झाली मग आले. आणि तिला ना डिंकाचे लाडू खूप आवडतात. तर म्हटलं चला, दुसऱ्या कोणाकडनं पाठवायचे त्यापेक्षा आपणच जाऊन आपल्या लेकीला भेटूया. सुवर्णलता देतात. अगं नाही वाटीत. नाही नाही नको, असू दे. मिस सावित्री, मला तुमच्याशी बोलायचं आहे. थांबा श्यामल काकू, तुमच्याबद्दलच. नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला खरं तर आधीपासूनच माहिती आहेत की तुम्हाला ब्रेन ट्यूमर आहे. कळलंय का तुम्हाला? हो ना. आता देवाने जेवढे श्वास लिहिले तेवढं जगायचं बघ. पण उरलेल्या श्वासामध्ये माझ्या सावीचं सगळं चांगलं झालेलं बघायचंय हो मला. श्यामलताई, अहो असं का बोलताय? काही होणार नाहीये तुम्हाला. आणि सावित्रीचं पण सगळं चांगलं होणार आहे. तुम्ही या बरं, बसा इथं, या बसा बसा. एवढ्या हसत खेळत होतात, आम्हाला कळू पण दिलं नाही एवढ्या आजारी आहात ते. अर्जुनने सांगितलं ना, आम्हाला तर कस तरी झालं, एकदम रडूच आलं बघा. खूप त्रास होतोय का? कसं कळलं ते ट्युमरचं? ते म्हणजे काय झालं, एके दिवशी अचानक असं टेंगुळ झालं बघा. काय?
मदर माऊली पण ना काही बोलत असते. ते ब्रेन ट्युमरचा विषय निघाला की बघा कसं जोकच मारते. तिला आवडत नाही ना त्याच्याविषयी बोलायला. चक्कर आली होती ना तुला, मग आपण डॉक्टरकडे गेलो होतो. मग त्यांनी नंतर सांगितलं. हा, चक्कर आली. चक्कर. ते तिला आवडत नाही त्याच्याविषयी बोलायला म्हणून. नाही, साहजिक आहे. कृष्णाई नाही, चुकलंच आमचं. खर तर अर्जुननं सांगितलं होतं काही बोलायचं नाही, पण राहुलच नाही बघा. आणि एवढी अशी चक्कर वगैरे येते तर कशाला एकट्यानं राहायचं ना. काय ग सावित्री, तू तरी सांगायचं त्यांना इथं या म्हणावं. तुमची लेक आता इथं नोकरी करते तर इथं यायचं ना, कशाला एकटं राहायचं. पहिल्यांदा चक्कर आली तेव्हा एकट्याच होतात का, की कोणी होतं सोबत. पहिल्यांदा चक्कर आली तेव्हा काय झालं? तेव्हा काय झालं, दरवाजात धपकन पडल्या आणि तिथनं तिला उचललं आणि आम्ही सगळ्यांनी तिला रिक्षात घातलं आणि तिथून तिला दवाखान्यात घेऊन गेलो. तेव्हा डॉक्टरनी ट्रीटमेंट मध्ये सांगितलं की तिला ब्रेन ट्युमर आहे म्हणून. तुम्ही होतात तिथे? तुम्ही होतात तिथे? आम्ही नाही नाही अर्जुन सर, सावित्रीने आम्हाला सांगितलं होतं की ती सगळी तिकडं होत्या म्हणून ती आम्ही म्हटली, म्हणून मी आम्ही म्हटलं. अच्छा. मी आणि सुवर्णलता नव्हतोच तिथं. नव्हतो आम्ही. आम्ही नव्हतोच तिथं. ते असू द्या आता. श्यामलताई, काळजी करू नका. आता तुम्ही इथं आलायत ना, इथं राहा. हा, पुढचं सगळं अर्जुन बघेल ना. हे बघा काकू, तुम्ही काळजी नका करू. मी एक स्पेशालिस्ट डॉक्टरांशी बोललेलो आहे. आपण त्यांच्याकडे जातोय. ते तुम्हाला ट्रीट करतील. काय करतील? उपचार करतील तुमच्यावर. म्हणजे माझ्या डोक्यात जो ट्यूमर आहे त्यावर उपचार करतील का? हो का नाही जावी? नाही, हे बघा, तुम्ही आता काहीच बोलू नका. माझं ठरलेलं आहे. मी त्यांना घेऊन जातोय. तुम्ही मला ते रिपोर्ट्स वगैरे आणून द्या. मी येतो. कृष्णाई, आम्ही थांबतो जरा वेळ. मी येईन परत. काळजी घ्या. आलीस मी. सर, एक मिनिट. सर, तुम्ही का करताय सगळं? म्हणजे तुम्ही कुठल्या तरी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे ना, मला न सांगता. कुठले तरी डॉक्टर नाही आहेत ते. डॉक्टर दिवेकर आहेत, स्पेशालिस्ट.
ट्रीटमेंटचा खर्च कोण करणार सर? सावित्री, हे बघा, तुम्ही त्याची काळजी करू नका, आपण बघूयात ना ते. नाही सर, नाही. मी गरीब आहे, पण मी मिंधी नाहीये सर. आणि मदर माऊलीची ट्रीटमेंट सुरू आहे, जी मी माझ्या खर्चाने करते. तिची एकदम चांगली ट्रीटमेंट सुरू आहे सर. म्हणजे डॉक्टर दिवेकर पण असतील मोठे डॉक्टर, पण डॉक्टर देशमाने पण चांगलेच डॉक्टर आहेत. आणि मदर माऊली आता बरी होण्याच्या मार्गावरच आहे, बरी होत आली आहे ती. म्हणजे तिची जी आता चांगली ट्रीटमेंट सुरू आहे ना, ती मी नाही बदलणार सर. आणि मी का बदलू सर? फक्त तुम्हाला आता माझ्यावर उपकार करायची हुक्की आली म्हणून.